एक्सरसाइज 1.1 क्वेश्चन नंबर 3 आणि आतापर्यंत तिसऱ्या प्रश्नामध्ये आपले 17 प्रश्न झालेले आहेत. 17 सब क्वेश्चन्स. 18वा क्वेश्चन आपण आता पाहतो. सोल्युशन xt या 18वा क्वेश्चन. इथे लेट y is equal to log of a raised to cos x divided by x square minus 3 brackets cube into log x. ठीक आहे. आता याला डिफरन्शिएट आपल्याला करायचे, पण अगोदर प्रॉपर्टी ऑफ लॉग वापरून सगळ्यात आधी क्वेश्चन जरूर वापरूया. लॉग ऑफ काय a raised to cos x minus log of x square minus 3 minus log of log x. मी जेव्हा इथं प्लस देत त्यावेळेस मला इथं ब्रॅकेट टाकावं लागतं, नाही तर मला डायरेक्ट सरळ सरळ छेदामध्ये सगळ्याला मायनस चिन्ह टाकून द्यायचं. त्यावेळेस मला प्लस द्यायचे, त्यावेळेस इथं मला ब्रॅकेट टाकावा लागेल. मग अजून प्रॉपर्टी वापरून पॉवर लॉग ऑफ पॉवरची प्रॉपर्टी वापरून पॉवर पुढे येते. इथं आलं cos x log a minus 3 log of x square minus log of log x. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागू शकतो. तर मला इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get dy by dx equal to, आता कांस्टेंट कोण आहे? log a कांस्टेंट आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x with respect to x minus 3 constant outside derivative of log of x square minus 3 with respect to x minus derivative of log x with respect to x. आता log a डेरिव्हेटिव्ह आलं minus sin x. ठीक आहे. minus 3 पॉवर 1 upon x square minus 3. आधी परत विचार करायला लॉगचा डेरिव्हेटिव्ह होता, मग त्याच्या आतमध्ये डेरिव्हेटिव्ह ऑफ x square minus 3 with respect to x. इथे log of log x 1 upon log x आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ log x with respect to x. आणि मग उत्तर मायनस log of log a sin x minus 3 into किती येतं 2x upon x square minus 3 minus 1 upon log x into 1 upon x. आणि मग शेवटची स्टेप that is dy by dx nothing but minus log a sin x इथं minus 6x times 6x upon x square minus 3 minus 1 upon x log x. इथं नेहमी असं द्यायचं that is dy by dx. त्यानंतर पुढील एक्झाम्पल अतिशय सोपं आहे. एक्झाम्पल आहे 19व. y is equal to लेट म्हणायचं. y is equal to 25 log of sec x to the base 5 minus 16 raised to log of tan x to the base. आता हा प्रॉब्लेम अतिशय सोपा. मी असं म्हणतो की आपल्याला एक प्रॉपर्टी या ठिकाणी माहित असतं कधी ते लॉग a raised to log of x to the base a. जेव्हा हे दोन्ही सारखे असतात, हा कोणाचा बेस आहे? एक्सपोनेन्शियल फंक्शनचा बेस. हा कोणाचा बेस आहे? लॉगरिथमिक फंक्शनचा बेस आहे. आणि दोघं जेव्हा सारखे असतात तेव्हा उत्तर काय येतं? x येतं. आणि मग इथं तसंच निर्माण आपण करूया. इथं आपण 5 raised to सुरुवातीला 2 करू. log of sec x to the base 5 minus 4 raised to 2 करू. log of tan x to the base. आता हा जो आहे ह्याला कसा आहे तो मल्टिप्लाय, म्हणून आपण असं लिहू शकतो 5 raised to 2 times log of sec x to the base 5 4 raised to 2 log of tan x to the base 1. हा इथे डोक्यावर जाणार आहे. log of 5 raised to log of sec square x to the base 5
minus 4 raised to log of tan square x to the base. आता आपण ही प्रॉपर्टी सहजरित्या वापरू शकतो. दोघांचा बेस 7 काय असेल उत्तर आलं sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x आणि याचं उत्तर 100% आपल्याला माहिती किती 1 आहे. म्हणजे y ची अतिशय छोटी किंमत तयार झाली आणि मग याला जर डिफरन्शिएट केलं तर उत्तर आपल्याला लगेच सांगता येतं म्हणजे रिस्पेक्ट टू x we get आणि मग dy by dx काय 0 तर 0 पार्शियल डेरिव्हेटिव्ह आलं काय असतं 0. लास्ट एक्झाम्पल let y is equal to x square plus 2 bracket raised to 4 divided by root x square minus 5. इथं आपल्याला क्वेश्चन रूल वापरायचा तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get काय होईल पहा तर काय होईल डिनोमिनेटर dy by dx डिनोमिनेटर का x square minus 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर x square plus 2 bracket raised to 4 with respect to x minus numerator derivative of denominator x square minus 5 with respect to x divided by denominator square. जर एकदा रूल आपल्याला लक्षात आला की आपण उत्तर लिहू शकतो आणि मग उत्तर काय बघा रूट ऑफ x square minus 5 इथं पॉवर पुढं पॉवर एक कमी ठीक आहे. मग त्याच्या आतमध्ये बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू x मायनस x स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट टू 4 त्याचा डेरिव्हेटिव्ह किती आपण 2 रूट काय असतं x स्क्वेअर मायनस 5 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x स्क्वेअर मायनस 5 विथ रिस्पेक्ट टू x शब्दामध्ये वर्ग केल्यामुळे काय झालं x स्क्वेअर मायनस 5 एवढं शिल्लक राहिलं. आता काय रूट मध्ये x स्क्वेअर मायनस 5 इथे किती आलं 4 टाइम्स x स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट रेज टू 3 इथे उत्तर आलं 2x मायनस x स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट रेज टू 4 इथं मल्टिप्लाय 2x डिवाइड बाय 2 रूट x स्क्वेअर मायनस 5 होल थिंग डिवाइड बाय x स्क्वेअर मायनस 5. आता हा जो टू याला काय गेट कॅन्सल होईल आणि मला वाटतं याने जर इकडे गुणलं तर आणखीनच आपलं सोयीस्कर काम होतं छेद समान करून म्हणजे ते म्हणाले x स्क्वेअर मायनस 5 आणि याला गुणल्यानंतर x स्क्वेअर मायनस 5 इथं 8x x स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट रेज टू 3 मायनस x स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेट रेज टू 4 इंटू x आणि छेदामध्ये काय राहिलं आता त्या दोघांचा गुणाकार होईल कारण की हा टोटल छेद झालेला आहे. वाटलंच तर आपण x पासून लिहू शकतो x स्क्वेअर मायनस 5 आणि डिवाइड बाय x स्क्वेअर मायनस 5. हा मूळ छेद आहे हा अंशाचा छेद आणि तो मूळ छेद जरा बरं करायचा असतं आणि मग आता कॉमन काय निघालं तर मला वाटतं x आणि x स्क्वेअर प्लस 4 रेज टू 3 कॉमन निघालं कारण x स्क्वेअर मायनस 5 इथं x ते पुढे राहत नाही शिल्लक इथं राहतं शेवटचं x स्क्वेअर प्लस 2 शिल्लक राहिलं आणि मला वाटतं मल्टिप्लाय करून याला 8 मल्टिप्लाय ठीक आहे ना तो शिल्लक राहील. छेदामध्ये मात्र असं होईल x स्क्वेअर प्लस 5 रेज टू 3 बाय 2 कारण की एक फुल आणि एक हा होणार दोघांचा गुणाकार एकदम काय झालं 3 बाय 2 आहे आणि यांनी जर आता गुणलं तर फारसं काय मिळणार नाही आपल्याला x स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट क्यूब 8x square minus 4t minus x square minus 2 आणि मग शेवटचा आन्सर आपल्या समोर उभा राहील 3 बाय 2 आणि उत्तराला x x square plus 4 bracket cube इथं आलं 7x square minus 38 divided by x square minus 5 raised to minus 40 दोन्ही मायनस असल्यामुळे मायनस 42 आहे 7 आहे तो आपण लिहू शकतो आणि मग उत्तर काय होणार 7x x स्क्वेअर प्लस 4 ब्रॅकेट क्यूब आणि मग x स्क्वेअर मायनस किती 6 अपॉन x स्क्वेअर मायनस 5 रेज टू ओके डिवाइड बाय
आता 4 5 6 आणि 7 आणि 8 हे सगळे क्वेश्चन आपण व्हिडिओ मध्ये अगोदर घेतलेले आहेत. त्यामुळे ही एक्सरसाइज आपली इथं संपलेली आहे. ठीक. क्वेश्चन नंबर 4. एक टेबल दिलाय, त्याच्यामध्ये f ऑफ g ऑफ f डॅश ऑफ x g ऑफ x असे सगळ्यांच्या व्हॅल्यू करस्पॉन्डिंग व्हॅल्यू दिलेत. समजा x ची व्हॅल्यू 2 असेल तर f ऑफ x ची व्हॅल्यू किती येते? 2 येते. g ऑफ x ची व्हॅल्यू 6 येते. f डॅश x ची व्हॅल्यू -3 येते. g डॅश x ची व्हॅल्यू 4 येते. तर असं परत 4 ला तसं त्या पद्धतीने व्हॅल्यू असते, 6 ला त्या पद्धतीने व्हॅल्यू असते. आणि मग खालचे क्वेश्चन आपल्याला सोडवून सांगितलेलं आहे. मग आता सुरुवातीला आपल्याला पहिला प्रश्नाचं आमचं उत्तर लिहायचं आहे. आपल्याला r ऑफ x असं दिलाय, f ऑफ x g ऑफ x, f सर्कल g ऑफ x म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन दिलेलं आहे. मग मला विचारलंय काय, तर फाइंड आउट करायला सांगितलं r डॅश ऑफ 2 विचारलं. म्हणजे आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं. मी तुम्हाला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू we get. मग इथं काय r डॅश ऑफ x. मग आता फंक्शनच्या आतमध्ये फंक्शन आहे, सगळं फंक्शन डेरिव्हेटिव्ह करतो आपण बाहेर. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ f डॅश ऑफ f ऑफ g ऑफ x with respect to x. म्हणजे आपण इथं कसं लिहिलं पाहिजे, f डॅश ऑफ x g of x f डॅश ऑफ g ऑफ g dash of सगळ्यात बाहेरच्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह. त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये फंक्शन करतोय g ऑफ x with respect to x. आणि मग हे जे उत्तर आहे ते f डॅश ऑफ g ऑफ x g dash of x त्यानंतर g डॅश ऑफ x असं आपल्याला मिळणार आहे. मग आता हे आपल्या r डॅश ऑफ x ची व्हॅल्यू टोटल काढून झाले. मग r डॅश मध्ये x नको आहे, तर किती हवा होता? 2 हवा होता. ज्या ज्या ठिकाणी मला काय दिसतोय x दिसतोय तर 2 ठेवला पाहिजे. आणि मग जागा शोधल्या पाहिजे. g ऑफ 2 ची व्हॅल्यू कुठे आहे? तर g ऑफ 2 ची व्हॅल्यू आहे 6. ती या ठिकाणी लिहिली पाहिजे f डॅश ऑफ g डॅश ऑफ 2 म्हणजे इथं 2 ठेवायची. त्याची व्हॅल्यू किती आहे? 4 आहे. आता परत f डॅश ऑफ 6 शोधायचं. f डॅश इथं आहे 6 शोधायचं. त्याची व्हॅल्यू मायनस म्हणजे -4 into 4 म्हणजे मला वाटतं -16. ओके, ठीक आहे. आता बाकीचा दुसरा प्रॉब्लेम देखील असाच आहे. काय चालतं? सेकंड क्वेश्चन, r ऑफ x आपल्याला काय दिलंय? g ऑफ 3 प्लस f ऑफ x. मग आता काय चालतं? डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तुम्ही घे डाव्या बाजूला r डॅश ऑफ x मिळेल, g dash of तर डायरेक्टच घेऊ g डॅश ऑफ 3 प्लस f ऑफ x. त्याच्या आतमध्ये फंक्शन डॅश ऑफ. आता विचारलंय काय तुम्हाला? r dash of 4 r डॅश ऑफ 4 विचारलं. म्हणजे g डॅश ऑफ 3 प्लस f ऑफ 4 आणि f डॅश ऑफ 4 असं सांगतो. आता g डॅश ऑफ 3 f ऑफ 4 ची किंमत शोधा. 3 f ऑफ 4 ची किंमत 3 f डॅश ऑफ 4 ची किंमत किती तेव्हा 5. आता g डॅश ऑफ किती शोधायचं आपल्याला? 6 into 5 म्हणजे g डॅश ऑफ 6 शोधा. 7 म्हणजे 7 into 5 किती उत्तर आलं? त्यानंतर तुमचा 8 क्रमांक 3 आहे. s ऑफ x दिला आहे. f सर्कल 9 minus f of x असं दिलेलं. आणि मग f डॅश s डॅश ऑफ काय काढू? x काढू. f ऑफ 9 minus f of x आणि मायनस f डॅश ऑफ x सगळं आपल्याला इथे काढायचं. आणि हे झाल्यानंतर s डॅश ऑफ काय शोधायला सांगितलं आपल्याला? 4. तर f डॅश ऑफ 9 minus f of 4 इथं मायनस f डॅश ऑफ 4 या सगळ्या व्हॅल्यू टेबल मध्ये पाहिजे आहे. f डॅश ऑफ 9 minus f of 4 ची व्हॅल्यू शोधा. तर ती किती आहे? मायनस f डॅश ऑफ 4 ची व्हॅल्यू शोधा. ती किती? 5. ओके. आता -5 आपण बाहेर लिहू. f डॅश ऑफ किती पाहिजे सांगितलं आपल्याला? 6. म्हणजे उत्तर आलं -5 into f डॅश ऑफ 6 ची किंमत किती आहे? -4. उत्तर किती आलं? 3. त्यानंतर आपल्या याच्यात चौथा एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. चौथा एक्झाम्पल पहा. s ऑफ x दिला आपल्याला. g ऑफ x. सोपं s डॅश ऑफ x प्रत्येक वेळेस काय सांगितलं?
g dash of g of x G dash of G dash of नंतर g dash of x तेव्हा की s dash काय करायला सांगितलं 6 g dash of g6 आणि g dash of 6 आता g dash of g6 ची किंमत काय शोधा g6 किती आहे 2 आहे g dash of 6 किती आहे 7 आहे आणि मग आता हा 7 याला मल्टिप्लाय g dash of 2 शोधा 4 g dash of 2 4 आहे हा 7 आहे 20 उत्तर यायला काय हरकत चौथा प्रश्न संपला आता पाचव्या प्रश्नाचं आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे क्वेश्चन नंबर 5 त्याचाही आन्सर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे पाचवा क्वेश्चन आहे अज्युम दॅट म्हणलंय काय गिवन दिलंय रे मला गिवन दॅट f dash of 3 दिलेला आहे मायनस 1 g dash of 2 दिले 5 g of 2 दिले 3 आणि मग y is equal to f of g of x दिलेला आहे आणि विचारलंय काय dy by dx त्याची x निवडून तुला राहतो काढा याला डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आणि मग उत्तर काय म्हणून dy by dx is equal to f dash of x f of g of x नंतर dash of x आता हे dy by dx जे आहे ते आपल्याला x equal to 2 ला चेक करायचं म्हणजे f dash of g of 2 चेक करायचं आणि g dash of 2 चेक करायचं मग f dash of g2 आताच आपण टेबल मध्ये सपायला तसे दिलेले किती व्हॅल्यू त्याची 3 आणि याचे किती 5 आहे आता f dash of 3 शोधायसाठी त्याची मायनस 1 आहे त्याची 5 आहे उत्तर किती आलं मायनस आणि हीच व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायला विचारलेली ठीक आहे बा क्वेश्चन नंबर 6 ला आपल्याला जायचं त्याचं सोल्युशन आपल्याला यायचं सोल्युशन ऑफ क्वेश्चन नंबर 6 पा h of x दिलेला आपल्याला काय दिले रे इन अंडर रूट 4 टाइम्स f of x प्लस 3 टाइम्स g of x दिले आणखी काय दिले f of 1 ची किंमत 4 दिली g of 1 ची किंमत 3 दिली f dash of 1 ची किंमत 3 दिली g dash of 1 ची किंमत किती दिली आपल्याला 4 तर विचारलंय काय h dash of 4 विचारलं आहे आपल्याला ते रूट काढता आहे डिफरन्शिएट with respect to x we get h dash of x equal 1 upon 2 root 4 times f of x 3 times g of x आता फंक्शन काय असं आपल्याला माहिती आहे मग एखादा रूट आपण काढतो 4 into f dash of x plus 3 into g dash of x संपूर्ण डेरिव्हेटिव्ह काढून झाला आणि मग h dash of 1 शोधायचे तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला काय दिसलं f दी x दिसतंय तर काय ठेवायचं आपल्याला 1 सगळ्यांच्या किमती आपल्याला दिलेल्या आहे आणि मग 4 टाइम्स f dash of 1 3 टाइम्स g dash of 1 आणि मग आपण सगळ्या किमती पाहून घेणार आहोत 2 रूट 4 into किती येतात f dash of 1 ची किंमत तर f of 1 ची किंमत तर f of 1 ची किंमत आहे 4 प्लस 3 into किती into 4 into किती याला म्हटलंय f dash of 1 त्याची व्हॅल्यू 3 असेल आणि याची व्हॅल्यू 3 into 4 आहे ठीक आहे मग आता वरती किती उत्तर आहे 12 plus 12 2 रूट मध्ये किती आलं 16 plus 9 मग आता इथे वरती 24 2 आणि रूट 25 झालं तर 12 आले मला वाटतं 12 आपण 5 यायला काय अडचण dash of 1 आपल्याला आपण 5 मिळणार आता सातवा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 7 चा आपल्याला उत्तर लिहायचं 7 ला तुम्हाला y ची किंमत दिली sin 2x -2 आणि मी दिलेलं काय dy by dx ची किंमत काय शोधाय 0 आणि x ची किंमत कोऑर्डिनेट शोधायला सांगितलेलं आहे तर डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट with respect to x we get that dy by dx becomes standard root का cos 2x त्याच्यात root minus 0 म्हणजे उत्तर किती आलं 2 times cos of x
आता याची व्हॅल्यू काय आहे सांगितलं आपल्याला 2 टाइम्स cos of 2x इक्वल टू काय सांगितलं आपल्याला घ्यायला 0. आता याची व्हॅल्यू जर 0 आली तर काय करायला लागेल पहा आपल्याला cos of 2x इक्वल टू काय म्हणून म्हणा 0. म्हणजेच काय झालं रे cos ची किंमत 0 आली. आता cos ची जर किंमत 0 येत असेल तर आपल्याला माहिती आहे हे cos इक्वल टू 0 cos ची किंमत केव्हा केव्हा 0 येते तर ते सांगता येतात केव्हा केव्हा ते. आता हा थोडासा प्रॉब्लेम बदललेला आहे पुस्तकामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी जादू दिसते असो. हा इथं आपण घ्यायचं राहिलं sin x तर म्हटलं काहीतरी पुस्तकामध्ये प्रॉब्लेम आहे. sin x राहिलं आपलं घ्यायचं इथं निवडू काय तरी cos x. आता आपलं उत्तर बरोबर जाईल म्हणजे आता लगेच उत्तर येणार नाही. -2 टाइम्स काय आलंय cos x आणि आता काय गिवन दिलेलं dy by dx इक्वल टू 0 आणि मग उत्तर काय आलं 2 cos 2x -2 cos x इक्वल टू 0. आता आपल्याला हा cos 2 कन्वर्ट करायला लागेल कारण की सिंगल अँगल आहे डबल अँगल आहे त्याचं रूपांतर इन टर्म्स ऑफ cos मध्येच करायचं. काय उत्तर येईल 2 समजा कॉमन काढला आपण याचं उत्तर सांगा. तर 2 cos square x -1 हे झालं याचा विस्तार -2 cos x इज इक्वल टू 0. 2 कॉमन काढा 2 cos square x मायनस cos x आणि -1 असं एक आपल्याला वर्ग समीकरण या ठिकाणी मिळेल. मग आता वर्ग समीकरण cos square x cos x -1 इज इक्वल टू मिळालं 0. मग आता याच्या अवयव आपल्याला पाहावं लागते -2 उत्तर आलं पाहिजे एक बे मधल्या पदाचिन्ह मोठ्या संख्येला असतं मला वाटतं उत्तर आपलं बरोबर आहे. आणि मग अवयव पडते 2 cos square x -2 cos x into cos plus cos x equal to 0. दोघं तुम्ही कॉमन काढा 2 cos x कॉमन आला तर cos x -1 शिल्लक राहील आणि इकडे काय आलं प्लस -1 कॉमन काढा नाही प्लस होतच नाही cos x -1 is equal to 0. मग आता cos x -1 पहिल्या ब्रॅकेट मध्ये 2 cos x plus 1 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये. आता cos x -1 is equal to 0 or 2 cos x plus 1 is equal to 0. मग आता cos x is equal to 1 किंवा cos x is equal to -1 आपण. आता आपल्याला जो x सांगितलाय तो कसा सांगितला 0 पासून ते 2 पाय पर्यंत सांगितलं. पहिल्यासाठी उत्तर काय आहे फिक्स आहे उत्तर पहिल्यासाठी कोणत्या अँगल इज इक्वल टू 1 इज इक्वल टू cos 0 म्हणजे x फिक्स झाला किती 0. आता इकडे आपल्याला चेक करायचं cos x इज इक्वल टू -1 आपण मी असं म्हणलो होतं त्यावेळेस आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन चॅप्टर शिकवावं लागेल आणि मग त्यावेळेस आपल्याला याची उत्तर सापडतील. आणि मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये आपल्याला सुरुवातीला काय शोधावं लागेल cos x इज इक्वल टू 1 हा कोणत्या अँगलची किंमत 1 आहे पाय बाय 3 ची किंमत किती 1. आता टेकिंग मायनस साइन ऑन बोथ साइड इथं आलं -1 आपण बरोबर आहे की मायनस चिन्ह जर आपल्याला इग्नोर करायचं असेल तर काय केलं पाहिजे आपण here is cos x मायनस चिन्ह घालवायचं आहे. मग cos x is equal to -1/2 is equal to cos कोणते चरणात मायनस आहे सेकंड आणि थर्ड cos पाय मायनस पाय बाय हा सेकंड क्वाड्रंट मध्ये आलो आणि cos पाय प्लस पाय बाय हा थर्ड क्वाड्रंट मध्ये आलो. आणि मग cos x is equal to -1/2 व्हॅल्यू दाखवतो. इथं cos किती आलं 2 पाय बाय 3 ला 1 मिळालं दुसरी व्हॅल्यू cos 4 पाय बाय 3 ला 1 आणि म्हणून x चे कोणत्या किमती मिळाली तर मला x equal to 2 पाय बाय 3 और x equal to 4 पाय बाय 3 आणि सगळ्याच किमती जर पाहिल्या x equal to 0 x equal to 2 पाय बाय 3 आणि x equal to 4 पाय बाय 3 these are solution of given हे आपलं सोल्युशन म्हणता येईल. these are coordinates हे आपल्याला पाहता येऊ शकतं. आपला प्रॉब्लेम 4 जोडलेल्यामुळे कॉलेज करतात